आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। लेडीज टेलरचं दुकान तर खोललं, पण इथे रमून चालणार नाही। कातळवडीत पुरलेले पैसे लवकरात लवकर शोधले पाहिजे। यार बैटरी है ना। डॉक्टर आमचे देव माणूस। डॉक्टर तुम्ही आमचे देव माणूस आहे ना, मला 20 रुपये द्या ना। आओ 20 रुपये मागतोय, तुम्ही आमचे देव माणूस आहे ना, द्या ना 20 रुपये, द्या मला 20 रुपये। डॉक्टर डॉक्टर आता डॉक्टर होते नाही बाबू दादा, इकडे काय करतोय? आपलं देव माणूस डॉक्टर इथं होते। अरे बाबू दादा, तू काय 20 रुपयाच्या ऐवजी काय 40 रुपयाची पेलाचा काय? अरे डॉक्टर आपले देव माणूस आगी जळून मेले, तुला कुठलं इथे दिसलं रे? मी वाचू नाही शकलो, पण डॉक्टर इथंच होते। काय सांगते? आता त्यांचा आत्मा गावभर भटकत असणार बघा। आता भूत, देव माणसाचं भूत, भूत, भूत। ते दोघं आता गाव गोळा करतील। इथं गाडून ठेवलेले पैसे मला कधीच काढता येणार नाहीत। पैसे मिळवायचे असतील तर गोपाळ बनून त्याच्या गावातला मुक्काम मला वाढवलाच पाहिजे।
गोपाळ गोपाळ एवढ्या पाट्याला कुठे गेला होता आणि असं चोरासारखा का घुसायला लागले? गंगा तो सामने है, मेरी गंगा कहाँ रह गई? तो गंगा तू आ गई? ठीक है, अच्छा चाय पीते हैं। तू वो सब छोड़, बैठ इधर। हमारा काम हुआ क्या? अब तुम्हारा काम नहीं करेंगे तो किसका करेंगे? अरे हाँ, वो जो तुमने नंबर दिया था ना कल शाम को, उसका कई दिन से लोकेशन तो बनारस दिखा रहा था, पर लास्ट 3 दिन का लोकेशन महाराष्ट्र दिखा रहा है। देखो इसका मतलब वो अपना गांव सातारा गया है। तो इतनी फिक्र क्या है तुमको उसकी? फिकर गई अब बाढ़ में। गोपाल, हमरे भरोसे पे बहुत बड़ा गाली पोते हो तू। हमार पीठ पे छुरा बोके हो। हमसे शादी का वादा किए और हमारे गहने ले गए, हमारा भरोसा ले गए, हमारे सारे सपने ले गए तुम। हमें कहीं का नहीं छोड़ा तुमने। बेटा, हम तुम्हें कहीं का नहीं छोड़ेंगे। बोले थे ना, गंगा मैया की कसम अगर धोखा दिए ना तो इसी गंगा मैया में यहाँ लाके डुबा डुबा के मारेंगे। काल रातच्याला कुठे गेला होता गोपाळ? काय नाही, इकडेच होतो. मी पाट्याच्याला बघितलंय तुला बाहेर नाही येताना. कुठं होतास? आई, तुला कसं बोलू मला कळा नाही, पण मला माफ कर. मी परत एकदा पळून चाललो होतो, पण इथून जात असताना माझ्या डोळ्यासमोर तुझा चेहरा जातच नव्हता. इथं आल्यावर तुझे आनंदी डोळे, आनंदी चेहरा, सगळं जसं तसं डोळ्यासमोरनं जात होतं. म्हटलं मी जर का परत पळून गेलो आणि माझ्या यानं काहीतरी जीवाचं बरं वाईट केलं तर मला राहवलं नाही का, म्हणून मी स्टेशनवरनं परत आलो. पोरा, तू घरातनं निघून गेला असतास तर खरंच मी सगळे नसते. पण हे खोल तुझ्या डोक्यात का आलं? का चाललं होतं तुझ्या आईला सोडून? सांग की. Ra